नमस्कार मित्रांनो, आता या प्रकरणात आपण पाहणार आहोत महत्वमापन. अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, तसंच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, तसंच ज्या अनेक आकलनात्मक परीक्षा घेतल्या जातात, यामध्ये महत्वमापनावरती प्रश्न असतात. महत्वमापन म्हणजे काय? तर महत्वमापनाला इंग्रजीमध्ये मेन्सुरेशन म्हणतात आणि हे भूमितीतील महत्त्वाचा घटक आहे, भूमिती या विषयातील. आपण पाहूया महत्वमापन कशाचं केलं जातं, ती नक्की संकल्पना काय आहे? आपल्या सभोवती ज्या त्रिमितीय वस्तू दिसतात, 3 डायमेन्शनल वस्तू दिसतात, यांच्याबद्दलची माहिती घेऊन त्यांच्याबद्दलची गणना करणं याला महत्वमापन असं म्हणतात. पुढच्या आकृतीमध्ये आपण पाहूया. त्रिमितीय वस्तूंच्या कडा, पृष्ठे, शिरोबिंदू, वक्रपृष्ठे याबाबत माहिती या प्रकरणात आपण घेणार आहोत. आता त्रिमितीय वस्तू म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. त्यांच्या काय पाहतो आपण? कडा म्हणजे एजिस, पृष्ठे, सरफेसेस, शिरोबिंदू, व्हर्टायसेस आणि वक्रपृष्ठ म्हणजे सर्क्युलर जे सरफेसेस आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो. आता पाहूया आपल्या सभोवती दिसणाऱ्या या ज्या वस्तू आहेत त्या त्रिमितीय वस्तू आहेत. त्यांची काय नावं आहेत ते आपण पाहूया. आता आपण पहिल्यांदा पाहतोय हा घन, ज्याला क्यूब असं म्हणतात. त्यानंतर शंकू म्हणजे कोन, त्यानंतर सिलेंडर दंडगोल आणि शेवटी आपण पाहतोय गोल म्हणजे स्पियर. यात अजून आपल्याला 2 त्रिमितीय वस्तू दिसत आहेत, त्याबद्दलची माहिती आपण पुढे घेणार आहोत. आता आपल्या आजूबाजूला सभोवती दिसणाऱ्या काही ज्या त्रिमितीय वस्तू आहेत त्यांची नावं काय आहेत आपण एकदा काळजीपूर्वक पाहून घेऊया. त्यामध्ये आपण इरेझर पाहतोय, तो क्युबॉइड असतो. त्यानंतर क्यूब, जो आपण मॅजिक क्यूब खेळण्यासाठी वापरतो किंवा डाईस वापरतो, तो घन असतो, तो क्यूब असतो. त्यानंतर दंडगोलाकृती आपण वस्तू पाहतो, यामध्ये सिलेंडर, वॉटर बॉटल, मग अशा गोष्टी आहेत. त्यानंतर शंकू, कोन म्हणजे आपण आईस्क्रीमचा कोन, फनेल, त्या गोष्टी शंकू आकाराच्या असतात. गोल आकाराच्या वस्तू कोणत्या आहेत? तर बॉल आहे, वॉटरमेलन म्हणजे कलिंगड आहे. इथे एक आपण घनगोल पाहतोय, त्या वस्तू गोल म्हणजे स्पियर आकाराच्या असतात. आता परिसरामध्ये आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू आणि त्यांची भौमितिक त्रिमितीय नावं काय आहेत ती आपण लिहिले. चौकोनी वृत्तसूची, चौकोनी सूची, त्यानंतर त्रिकोणी वृत्तचिती, दंडगोल, इष्टिकाचिती, शंकू किंवा कोन, घन म्हणजे क्यूब आणि गोल म्हणजे स्पियर. त्या वस्तू ज्या आहेत त्या आपण एकदा काळजीपूर्वक पाहून घेऊया. ही स्लाइड आपण काळजीपूर्वक पाहिली तर आपल्या संकल्पना काहीशा अधिक स्पष्ट होत जातील. आता आपण पाहूया पहिली आकृती जी आपल्याला दिसते, त्रिमितीय वस्तू दिसते, ती आहे क्यूब म्हणजे घन. त्याला किती पृष्ठ आहेत? 6, शिरोबिंदू 8 आणि 12 कडा आहेत. आता घन आणि इष्टिकाची क्यूब आणि क्युबॉइड याच्यात महत्वाचा फरक काय तर आपण समजून घेऊया. घनाची जी 6ही पृष्ठ आहेत ती काय असतात? चौरस आकृती असतात. आणि इष्टिकाची ती 6ही पृष्ठ, 6 प्लेन्स जे आहेत, जे 6 सरफेसेस आहेत, ते कसे असतात? रेक्टँग्युलर असतात म्हणजे आयताकृती असतात. हा एवढाच फरक आहे, बाकी पृष्ठ, शिरोबिंदू आणि कडा या सारख्या आहेत. त्यानंतर आपण पाहतो ती त्रिमितीय वस्तू म्हणजे दंडगोल. आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला आपण या आकाराच्या बऱ्याच वस्तू पाहतो. याला 2 वक्रपृष्ठ, 2 वर्तुळाकृती पृष्ठ असतात आणि एक वक्रपृष्ठ असतं. एकूण पृष्ठ 3, शिरोबिंदू नसतात, 2 कडा असतात. म्हणजे आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण सिलेंडर पाहतो, ड्रिंकिंग मग पाहतो, ह्या सगळ्या दंडगोलाकृती वस्तू असतात. त्यानंतर महत्वाची जी आकृती आहे ज्याच्यावरती बरेच प्रश्न येतात ती आहे म्हणजे गोल, स्पियर. त्याला पृष्ठ किती असतात? त्याला एकच पृष्ठ असतं, शिरोबिंदू कडा काही नसतात आणि जे पृष्ठ असतं ते वक्र पृष्ठ असतं. आता त्रिकोणी वृत्तचिती, ट्रायंग्युलर प्रिझम, आणि त्याच्या खाली आपण पाहतो षटकोनी वृत्तचिती. काय महत्वाचा फरक आहे तर यामध्ये जसं तळाचं पृष्ठ आहे तसंच वरचं पृष्ठ आहे. म्हणजे पायाचं पृष्ठ ट्रायंग्युलर आहे त्रिकोणी वृत्तचितीमध्ये, ते वरचं पृष्ठ पण कसं आहे? त्रिकोणी आहे. आणि षटकोनी वृत्तचितीमध्ये पायाचं पृष्ठ षटकोनी आहे आणि वरचं पृष्ठ सुद्धा षटकोनी आहे. बाकी उर्वरित जी पृष्ठ आहेत ती कशी आहेत? रेक्टँग्युलर शेपमध्ये आहेत म्हणजे आयताकृती आहेत. त्यानंतर आपण पाहतोय त्रिकोणी सूची. मगाशी आपण पाहिली ती त्रिकोणी वृत्तचिती म्हणजे तळाचं आणि अगदी विरुद्ध दिशेचं वरचं पृष्ठ जिचं सारखं आहे ती वृत्तचिती आणि तळाचं पृष्ठ
ठराविक आकाराचं आणि वरती शिरोबिंदू असं जे असतं त्या त्रिमितीय आकृतीला सूची असं म्हणतात. पहिली आहे त्रिकोणी सूची, दुसरी आहे चौकोनी सूची, त्यानंतर आहे पंचकोनी सूची, त्यानंतर षटकोनी सूची. अशा आपण 4 प्रकारच्या सूची या प्रकरणामध्ये अभ्यासतोय. यामध्ये त्रिकोणी सूचीला 4 पृष्ठ आहेत, 4 शिरोबिंदू आहेत, 6 कडा आहेत आणि 0 वक्रपृष्ठ आहेत. दंडगोल वगळता आणि गोल वगळता कोणत्याही त्रिमितीय वस्तूला वक्रपृष्ठ नसतं. त्यानंतर चौकोनी सूचीला 5 पृष्ठ, 5 शिरोबिंदू, 8 कडा आहेत. त्यानंतर पंचकोनी सूचीला 6 पृष्ठ, 6 शिरोबिंदू आणि 10 कडा. आता त्रिकोणी सूची म्हणजे ट्रायंग्युलर पिरॅमिड, चौकोनी सूची म्हणजे स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर म्हटल्यानंतर पाया हा कसा असणार, चौरसाकृतीच असणार. पेंटॅगोनल पिरॅमिड, पेंटॅगोन म्हणजे पंचकोन, पंचकोनी सूचीचा पाया हा पंचकोनीच असणार आहे. षटकोनी सूची यामध्ये पाया हा कसा असणार आहे, षटकोनाकृती असणार आहे. या पलीकडे जाऊन आपल्याला अभ्यासाला असणारी थोडीशी अवघड वाटणारी एक त्रिमितीय वस्तू आहे, त्याला आपण म्हणतो अष्टपृष्ठ किंवा ऑक्टाहेड्रॉन. ऑक्टा म्हणजे 8, ऑक्टा म्हणजे किती, 8. या आकृतीला, या त्रिमितीय वस्तूला, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सला 8 पृष्ठ असतात, 6 शिरोबिंदू असतात आणि 12 कडा असतात. थोडंसं प्रकरण अवघड आहे, पण आपण समजून घेऊया, कारण या प्रकरणावर आधारित आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जो प्रश्न येतो यामध्ये एखाद्या वस्तूच्या कडा, शिरोबिंदू, पृष्ठ किंवा वक्रपृष्ठ याबद्दल माहिती विचारलेली असते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा पुन्हा यातल्या स्लाइड पाहून घ्या आणि आपल्या संकल्पना सुस्पष्ट करून घ्या. या प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ज्ञानप्रबोधिनीच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा @गुरुसर क्लास यूट्यूब या चॅनलमध्ये कमेंटमध्ये आपला प्रश्न पोस्ट करा, म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने व्हिडिओ तयार करून उत्तर सांगितलं जाईल आणि समजेल अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं जाईल. सर्वांना एक विनंती आहे की @गुरुसर क्लास यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गणित, भूमिती आणि विज्ञान विषयक संकल्पना सुस्पष्ट करून घ्या. धन्यवाद.